यानंतर तिसरी मॅच असेल नडोदे वर्सेस ऑफसाईडच्या दिशेने गॅप सिलेक्शन होताना इथे गचाल क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. नाही सॉरी, आउटफील्ड थोडी स्लो होताना इथे 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावेने खातं खोलतंय. तीन धावेने धावसंख्या होते आणि खातं खोलते पळसदरी टीम. आणि स्ट्राईकला आता आलाय तो विलास. चला प्रकाश पवार, आपण यायचंय. जर कोण कॉम्पिटिटर असेल करणार त्यांनी यायचंय. आपण थोडं सहकार्य करायचंय. कोण असेल कॉम्पिटिटर करणारा. बबलू यांची मॅच चालू आहे. आपण कॉम्पिटिटर ठेवलाय बबलू उघडा यांना पळसदरी. हा चला 2 चौकार मारले विलास याने तर जैतू उघडा यांच्याकडून 400 रुपये असतील. आणि ते फुल टॉस पद्धत चेंडू जातोय 6 धाव्यांसाठी. विलासच्या बॅट मधून येतोय कणकणे दणदणीत षटकार. चला तिसरा चेंडूचा खेळ चालू असताना बघूया कशा प्रकारे हाणामारी करतोय. राजेश वाघे यांच्याकडून कॉम्पिटिटर शुभेच्छा आल्यात. त्याचं सुद्धा सरसे स्वागत असेल. मॅन फ्रॉम कोरलवाडी त्यांची उद्या मॅच असेल. स्टेटॉनला मारलाय फटका. चला इथे स्वामी इलेवन पळसदरी नावाने खेळते पळसदरी टीम. डॉट चेंडू प्रज्योत घोसलकर यांचा कॉल येत आहे. स्वामी इलेवन पळसदरी. मला तर असं वाटतं प्रज्योतने पॅक करावे की काय असा प्रश्नचिन्ह नाही माझा. चला आणि इथे दांडी गोल. चला दांडी गोल. चला चला अनाउन्समेंट एकदाच होईल. थोडं सहकार्य करा. प्रत्येक बॉलवर नका करू कारण मॅच चालू आहेत. काय जे असेल ते एकदाच सांगायचं आहे. सारखं सारखं अनाउन्समेंट होणार नाही. थोडं सहकार्य करा. चला स्टायलिश प्लेयर पण जैतू उघडा यांच्याकडून प्राइज आलेली आहे. जर नागेश उघडा यांची दांडी गोल केली तर गोलंदाजाला 100 रुपये असतील. 200. आणि प्रत्येक षटकारासाठी गणेश देशमुख यांच्याकडून 200 रुपये. चला आणि कमलू पिरकड यांच्याकडून 100. नाही मारले तर जमा केले जातील. इथेच ठेवलं. जेवायला जाऊ ते आपण गोळा करून. नागेश हा पळसदरीचा करण अंबाला आहे.
त्याला करण अंबाला अशी पदवी दिली, कारण या ग्राउंडवरती त्याने 100+ धावा केल्यात. म्हणजे स्ट्राईक रेट त्याचा निस्ता षटकार चौकारांचाच होता. शतकवीर येतोय. पण पळसदरी टीमची मॅच आहे आता, कारण समोरील टीम सुद्धा बारापाडा टीमने पळसदरीला 2 वेळा पराभूत केलंय आणि पळसदरीने त्यांना अजून एकदा पण पराभूत केलं नाही. ही 3री मॅच त्यांची नाईटला आहे. मग त्याचा वचपा काढण्यासाठी पळसदरी टीम तयारीत आलेली आहे. आणि 1 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. लेफ्ट हँड गोलंदाज हा सुद्धा असेल अनिकेत. जास्तीत जास्त गोलंदाज लेफ्ट हँड भेटतील, कारण रवी याची खासियत आहे, कारण लेफ्ट हँड गोलंदाजाला त्याने जास्तीत जास्त चान्स दिला. आणि आजच्या ग्राउंड निसता पळसदरी नावाने खचाखच भरलेला आहे. काय बोलताय? वाईट ना? 1 आहे. 2 ठेवले का तुम्ही? 2 ठेवलेत काय? हां ठीक आहे चालेल मग, कारण मला काल मी नागेश उघड्याला मगाशी 1 सांगितली होती. ठीक आहे, फक्त तुम्ही नागेश उघड्याला नंतर सांगायचे, कारण आजच्या दिवसात पंच आहेत ते. आणि ते डॉट चेंडू येतोय, कारण मी बोललोच होतो, कारण लेफ्ट हँड गोलंदाज जास्तीत जास्त भरणा आहे बारापाडा टीममध्ये. डॉट चेंडू येतोय. इथे ऑफ साईडच्या दिशेने मारला चेंडू, तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 2 धाब्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. 12 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातला. स्टेटॉनला मारलाय फटका, सुंदररित्या क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत 2 धावा. 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 14. षटकार चौकारांची आत्ताचबाजी पाहायला भेटायला पाहिजे, कारण पळसदरी टीम कमीत कमी 400 ते 500 लोक आज पळसदरीचे असतील मॅच बघण्यासाठी. कारण पळसदरी टीमची खासियतच आहे, कुठेही मॅच असू दे त्यांची पब्लिक तेवढीच. डॉट चेंडू कुठेतरी प्रज्योत त्यांना टेन्शन येतं ना, चेहऱ्यावरती हावभाव नाहीत प्रज्योत त्यांच्या. डॉट चेंडू येतात तसं टेन्शन येतं प्रज्योत त्यांना, कारण आजच्या दिवसात पळसदरी टीमला पॅकर केले त्यांनी. आणि पहिल्या 3ऱ्या दिवसामध्ये वंजारवाडी टीमला पॅक केले होते प्रज्योत घोसलकर यांनी. आणि अजून 2 दिवस जायचे आहेत, म्हणजे अजून कोणतरी 2 पॅक केले असतील. बहुतेक अजय भस्मा यांशी कॉन्टॅक्ट झाला आहे त्याचा. ओके. आणि चौकार षटकारांसाठी 1000 रुपये असतील स्वप्नील देशमुख यांच्याकडून. 1 या धावसंख्येने धावसंख्या होते 15. नागेश चोगडा यांनी 3 षटकार मारले. पॅकर यांच्याकडून 5000 रुपये असतील. आणि चौकार आणि षटकार असेल कसे 1000 रुपये. इथे कुठेतरी गच्चाल शेत आणि इथे चेंडू जातोय फरार. 4 धाब्यांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. स्टायलिश प्लेअर आहे तो, बघा ना त्याची काय चालण्याची. शतक मारला एकतर. आणि जाऊ दे आता, काय सांगावं नाही वाटत. हा कालचा शतक तर लय भारीच मारलाय रे आम्ही, लय खतरनाक. जाऊ द्या, आम्ही उद्या जाणार आहेत कलोत्याला, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. डायरेक्ट गार्डनच बोलणार आहे खरंच. कल्पतरूचा गार्डनच म्हणून टाकला रे काल. चला गोलंदाजी मार्फर गोलंदाज येतोय गणेश. चला पंच अनंत पवार आपण 5-5 मिनिटं द्या, कारण खूप वेळ झाला आजच्या दिवसात. बारापाडा टीम रवी आपण थोडं सहकार्य करायचं आहे.
हां चला, यानंतर होणारा सामना पहिला प्रकार असेल नडोदे शिवाजी बनाम भिंगार सी. कर्णधार टॉस साठी यायचंय. उंचावून मारलाय चेंडू, कॅच ड्रॉप. प्रवीण दुगाडे यायचंय आपण स्टेजवर. हॅलो. आणि ते एक धाव. चला, भिलवले टीमचा सुनील वाघमारे यायचंय आपल्याला. कैलास कडके यांच्याकडून आपल्या खेळाडू वृत्तीसाठी 200 रुपये आलेले आहेत. यायचंय, खेळाडू वृत्ती दाखवली त्या कारणामुळे आपल्याला कैलास कडके यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. दे आविष्कार, त्याला दे आविष्कार दादाला. आला त्याला प्लेयरला दे. कैलासकडे साहेबांना त्याची खेळाडूवृत्ती आवडल्या कारणामुळे त्याला 200 रुपये देण्यात येत आहे. किती झाला साहेब? 26 धावा झालेल्या आहेत. यायचंय. कैलास कडके साहेबांनी आपल्याला 200 रुपये दिलेत. दुटीवर आहेत ते, कारण त्यांनी तुमची खेळाडूवृत्ती बघून तुम्हाला 200 रुपये दिलेले आहेत. खेळाडूवृत्ती असणं गरजेचं आहे, कारण फलंदाज बाद होत आहेत तरी काही खेळाडू ग्राउंड सोडायला भाग पडत नाहीत. पण स्वतः क्रीज सोडताना दिसला सुनील दादा असेल. आणि ते स्वेर चेंडू, कारण अंबाला काही बॅटच्या पट्ट्यात बॉल आला ना तर कल्पतरू पार. हां, काय परजत घोसलकर आपल्याला बोलतात षटकार चौकार बघायला आम्ही आलोय इथे. आणि कल्पतरूचे इथे प्रज्योत घोसलकर यांना घामवर घाम फुटलाय आणि आपण एक षटकार मारत नाही अजून. आणि इथे करण आंबाला घरच्या रस्त्याला. आणि इथे फलंदाज बाद होतोय. आता स्टायलिश प्लेयर, दुसरा स्टायलिश प्लेयर बघायचा आता इन मध्ये.
ते 35. पळसदरीचे प्रवीण दुगाडे यांचं आगमन झालेलं आहे. लालू दरेकर, सॉरी लालू पवार ना, पवार. चला यायचं आणि यानंतर इन ॲक्शन प्रवीण दुगाडे यांचे आपल्याला कॉमेंटेटरी ऐकायला भेटेल. चला घ्यायचं आपण माईक, जरा पळसदरी टीमची मॅच लागलेली. आणि कुंडेवाल टीमकडनं, कुंडेवाल टीमचा स्टायलिश प्लेयर समाधान कातकरी यांकडून 12 टीमला शुभेच्छा येत आहेत. शेवटचा षटक आणि अंतिम षटक असेल. आणि बबलूच्या भाषेबदलं म्हणजे उपटी घालाघाली आणि ते डॉट चेडू जास्तीत जास्त भरण्यात अंकेश ना, तिसरा षटक घेऊन येते अंकेश. त्यानंतर भिंगारसी आणि नडोदे दोन्ही सगळे करदारी यायचे आपलं. चला अक्षय देशमुख यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं सुद्धा सरसे स्वागत असेल. आणि ते लेग साईडच्या दिशेने मारलाय चेंडू. PPL मास्टरने स्ट्राईक घ्यावी आता, कारण मला तर असं वाटतं आता ढोपा टेकवायला लागणार आहे. 4 चेंडू बाकी आहेत अजून. अहो गणेश देशमुख 1000 रुपये, 5000 रुपये इथे प्रज्योत घोसलकरकडे. आणि ते बाहेर जाणारा चेंडू पंच दर्शवतात. 1 धाव. पळसदरी टीमने मॅच जिंकावी, कारण कमीत कमी 500 ते 700 लोक त्यांची मॅच बघण्यासाठी. बघा ना, चारही साईडला पब्लिक, खचाखच स्टेडियम भरलेला आहे. मला तर असं वाटतं वानखेडे स्टेडियम भरलाय की काय. सर्व घेऊन आले आम्ही, सगळे तयारी आज जोरात आहे. आणि ते पळसदरी टीम टेंट सुद्धा घेऊन आलेली आहे. आणि इथे फलंदाज बाद का हाय स्कोर निश्चितच पळसदरी टीमसाठी भेटू शकतो, परंतु ते फटके, ते शॉट येणं गरजेचं आहे. उर्वरित लस षटकातले शेवटचे चेंडू, 2 चेंडू, स्कोर 37. या 2 चेंडूवरती जर 2 फटके मोठे आले तर निश्चितच टफ फाईट स्कोर हे मात्र घेऊ शकते पळसदरी ती टीम. यावेळेस आडव्याटनं मारलाय चेंडू, मिड विकेट क्लिअर करत असताना चेंडू जमणार नाही. पंचांचा इशारा येणार, चौकार मिळतील इथे 4 धावा. धावफलक या 4 धावांच्या मदतीनं आपण पाहू शकतो 41 धावा.
चौथं म्हणजे पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपतोय. धावफलकीवरती पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना प्लस जरी टीम धावफलकीवरती धावा जोडते 42. 24 चेंडू 43 धावांचं समीकरण. देखील माझा मानाचा मुजरा. तर मित्रांनो आपण पाहतोय वर्णाई वर्णे आमदार चषक पर्व दुसरं. त्या पर्व दुसऱ्यामध्ये सहर्ष प्रेक्षक आणि संघाचे पाठीराखे तसेच खेळाडू या सर्वांचं मी मनपूर्वक कमिटीच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. चलतोय घेऊन मित्रांनो सामन्याकडे. सामना आपण पाहतोय आपटा विपक्ष फलसदरी. प्रथम नाणेफेकचा गोल फलसदरी संघाने जिंकलं होतं आणि बॅटिंग घेतली होती. आणि बॅटिंग करत असताना पहिल्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय 42 धावा. फलसदरी संघाने मात्र धाव फलकावरती लावलेत आणि विजयासाठी लक्ष दिलं आहे. ते मात्र 24 चेंडू आणि 43 धावा. 24 चेंडू 43 धावा. जर निश्चितच चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं तर थोडंसं मात्र अंतर निश्चितच धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ह्या धावा सहजरित्या फलसदरी संघ देईल का आणि सहजरित्या ह्या धावा मात्र आपटा संघाचे फलंदाज चेस करू शकतील का ही मात्र आपण येणाऱ्या 24 चेंडूमध्ये निश्चितच पाहणार आहोत. चेंडू द्यायचा आहे. चला जास्ती टीम मीटिंग लोक पंच आपण दक्षता घ्या. भिंगार या पुढील सामना भिंगार विपक्ष भिंगार सी विपक्ष. जोड कोण आहे? जोड कोण आहे? भिंगारला जोड कोण आहे? नडोदे शिवाजी. नाणेफेकचा गोल मला वाटतं भिंगार सी न जिंकलाय आणि बॅटिंग घेतले. चला पंचा सामन्याला सुरुवात करायची. आपण पाहतोय 24 चेंडू 43 धावा. वैयक्तिक पहिले संघाकडून पहिले क्षेत्रात घेऊन येणार गोलंदाज फलसदरी टीमकडून कैलास. तर सलामीची जोडी अरुण आणि विशाल. ही सलामीची जोडी आपण पाहतोय मित्रांनो खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते आपल्या टीमकडून. चला पंच सामन्याला ग्रीन सिग्नल द्यायचं आहे कारण वेळ खूप खर्ची झालेला आहे आणि यापुढे देखील अजून आपल्याला सामने बरेचसे खेळवायचे. याची दक्षता दोन्ही पंचांनी घ्या ही विनंती असेल आपल्याला कमिटीकडून. 10-12 रन राईट राऊंड द विकेट. पहिला चेंडू फेस करण्यासाठी गोलंदाज कैलास. इथे बॅटची कडा साठून चेंडू मात्र कव्हर पॉइंट मधून चकमा देतो फलंदाजा. चेंडू थांबत नाही. चेंडू जातोय सीमा पार चौकार. स्वप्नील देशमुख याचकडून रोख 1000 रुपये पारितोषिक. 100 रुपये. विकेट हॅट्रिकला 500. प्रत्येक विकेटला 100 रुपये. यावेळेस लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला केलाय. श्रेयतक्षक आहे. चेंडू उचल फेक करणार तत्पूर्वी एकच धाव ना पंच. एकच. या एका धावेने आपण पाहिलं तर धावफलकी 5 धावा. 5 धावा धावफलकी जोडल्या जात आहेत. 43 धावांचा पाठपुरावा करत असताना मात्र आपण पाहतोय
अरुण आणि विशाल ही जोड खाली आपल्याला खेळपट्टीवरती दिसते आफ्टर टीमकडून. बारबाडा चला पंच जास्ती टीम मीटिंग नको प्लस जरी टीम जास्ती टाइमपास नको. विशाल यावेळेस काय क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतं आपल्याला. हा चेंडू देखील जातोय बाउंड्री लाईन. थोडीशी फील्ड वारंवार खराब पाहायला मिळते पलसदरी टीमकडून. अशा चुका मात्र कुठेतरी आपल्या बॅट फुटवरती घेऊन जाऊ शकतात. यावेळेस स्टेट ऑन द लॉंग हवाई फायर. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा पार. हा येतो ब्रँडेड फलंदाज विशाल याच्या बॅटमधून. जातात 15. थोडंसं मागणं ठरताना दिसतोय गोलंदाज कैलास, कारण आपल्याला 43 धावा वाचवायच्यात. अशा पद्धतीची गोलंदाजी जर केली तर निश्चितच घरचा रस्ता पकडावा लागेल. यावेळेस घुटना टेक लॉंग ऑफ कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु बनून राहील प्रेक्षक. हा देखील येतोय चौकार. षटक क्रमांक संपल्याचा एक इशारा. धाव फलकेती धावा जोडल्या जात आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. 23 धावा. जिथे 24 चेंडू 43 धावांची गरज असताना आपण पाहतो एका षटकाचा खेळ संपतो. एका षटकामध्ये मात्र 23 धावा अक्षरशः कुठून काढलेत. अक्षरशः हल्ला बॉल केलाय तो मात्र गोलंदाज कैलासवरती. उर्वरित अजूनही 18 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू 20 धावा. अजूनही सामना काही संपलेला नाही. इथे गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. आपण पाहतोय वैयक्तिक पहिले संघाकडून दुसरे षटक गोलंदाज बबलू याला कमबॅक करावं लागेल. जर ही जोडी कुठेतरी मनोज फोडली ना तर निश्चितच पुनरागमन करू शकते पलसदरी टीम. परंतु या षटकामध्ये ही ओपनिंग जोडी ही फोडणं गरजेचं आहे. कारण हे दोन्ही फलंदाज आपण पाहतो तर दोन्ही फलंदाज हिटर आहेत. चांगले फलंदाज आहेत. त्यांची सलामी आपण पाहिली. 6 चेंडूमध्ये काय अप्रतिम धावा त्यांनी मिळवलेत. जिथे 43 धावांची गरज असताना अद्यापर्यंत एका षटकामध्ये 23 धावा अक्षरशः त्यांनी कुठून घेतलेत. पहिला चेंडू बबलू यांचा उजव्या बाहेर पंच दंडित करता अवंत धाव. असे चेंडू फेकून जमणार नाही. बबलू अगर इस मैच में टिके रहना है तो गेंदबाजी अच्छी करनी होगी. इस तरह गेंदबाजी करोगे तो घर का रास्ता यहाँ से दूरी जो है
बिल्कुल नजदीक है, इसमें कोई शंका नाही. चांगली गोलंदाजी करावी लागेल तुला. यावेळेस कमबॅक. असे निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं आहे. जर ह्या उर्वरित धावा जर वाचवायच्या असतील तर डॉट चेंडू फेकणं गरजेचं आहे. ते मात्र फलंदाजी टीमच्या गोलंदाजाला. धावफलक आपण पाहतोय एक अवांतर धावेने 24 धावफलकीवरती जोडले जात आहेत. हा चेंडू देखील निर्धाव. अशी गोलंदाजी जी गोलंदाजीची अपेक्षा आहे कर्णधाराला ती गोलंदाजी मात्र बबलू याच्याकडून 2 चेंडूवरती निश्चितच आपण पाहतोय. पहिला चेंडू जरी अवांतर फेकला तरी पण पुढचे 2 चेंडू काय अप्रतिम पाहायला मिळतात. मनोज यावेळेस मात्र एक धाव मिळेल. निश्चितच मोठा फटका मारण्याचा बेत होता परंतु बॅटची कडा चाटून चेंडू 30 सर्कलमध्ये आणि तिथे मात्र घेतली जाते एक धाव. या एका धावेने आपण पाहतोय धावफलक 25 धावा. 25 धावफलकीवरती जोडल्या जातात. अजूनही उर्वरित चेंडूमध्ये 18 धावांची गरज असणार आहे. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू फेकतोय. 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक अवांतर धाव आली होती. निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन कारण रायटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय खेळपट्टीवरती. एक रायटी बॅट्समन एक लेफ्टी बॅट्समन आणि जेव्हा ही जोडी असते ना तेव्हा मात्र कर्णधार म्हणा किंवा गोलंदाज याची थोडीशी डोकेदुखी मात्र निश्चितच होते. यावेळेस लो फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू मारलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाणार जमिनीला चाटत फुसत सीमा पार येणार चौकार. या चौकाने आपण पाहतो 29 धावा. जिथे 43 धावांची गरज आहे तिथे मात्र धावफलकीवरती आधीपर्यंत 29 धावा जोडल्या जात आहेत. गोलंदाज आपण पाहतोय बबलू. निश्चित 1.5 चेंडूचा खेळ संपतोय. धावफलकीवरती धावा 29 धावा जोडल्या जात आहेत. अजूनही जर विचार केला तर 14 धावांची मला वाटतं गरज असणार आहे उर्वरित चेंडूमध्ये. म्हणजे 13 चेंडू आणि 14 धावा हा चेंडू निर्णायक ठरू शकतो. मनोज लो फुलटा चेंडू खराब चेंडू आडव्या बॅटनं मारलाय. फाईन लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलफेक करणार. इथे धोक्याची घंटा होऊ शकतो का परंतु सुरक्षित खेळाडू आपल्या क्रीजमध्ये. आणि इथे एकच धाव ना पंच. एक धाव 2 का ओके. इथे मात्र येतात 2 धावा. पंचांचा षटक्रमांक दुसऱ्याचा संपला तसे 2 षटकाचा खेळ इथे संपतोय. जिथे 43 धावांचा पाठपुरावा करत असताना आपण पाहतोय धावफलकीवरती धावा जोडल्या जात आहेत 31 धावा.
हो धन्यवाद डीजे. चला फील्ड राऊंड घ्या. शेवटचे 6 चेंडू आणि 1 धावाची गरज. सामना बरोबर झालाच मनोज, परंतु सामन्याचा निर्णय काय आहे? कंपल्सरी की चेस चेस चेस. चेस म्हणूनच प्रज्योत घोसलकरने 11,000 रुपये लावलेत. म्हणजे अजूनही 1 धाव कंपल्सरी ही बारपाडा टीमला करणं गरजेचं आहे. परंतु मनोज आपण असे बरेचसे सामने पाहिलेत की जिथे 1 चेंडू 6 धावा जर असल्या ना तर त्या सहजरित्या होतात, परंतु 6 चेंडूमध्ये 1 धाव, कधी कधी असा पण सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपण पाहिलेत. बरोबर बरोबर. कारण क्रिकेट हा अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. यामध्ये सांगू शकत नाही आपण काय होईल ते, कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा भरलेला खेळ आहे. आणि ते आणि विजय ते मात्र फटका. विजय फटका. आणि ते विजयी होते टीम तिसरी विजयी होते टीम बारापडाची. आणि पुढील मॅच असेल भिंगार सी बनाम नडोदे शिवाजी. हा घेतले फक्त कैलास खडके साहेबांचे. चला प्रज्योत घोसलकर यायचं आपण. स्वामी 11 पळसदरी नावाने खेळ होती. चला पॅकर यायचं आपण स्टेज